नमस्कार मित्रांनो, आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही आज महत्त्वाच्या टिप्स मी देणार आहेत. ज्या रुग्णांना ऑलरेडी डायबिटीस आहे, शुगरचा आजार आहे किंवा इतर जसे हाय बीपी, कोलेस्ट्रॉल यांचे आजार आहेत, या सर्वांसाठी सुद्धा ह्या टिप्स फायदेशीर आहेत. मी डॉक्टर प्रशांत मोरे, CVTS सर्जन. मी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो. तर सर्वात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे की आम्हाला आहारामध्ये कोणत्या गोष्टींचे सेवन करावे. तर त्यामध्ये आपण जर मील सिक्वेन्सिंग म्हणजे जे आपण आहारामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स घेतो ते एक व्यवस्थित ऑर्डरमध्ये घेतले तर हे आपल्या शुगर्स लेवलसुद्धा नियंत्रणात ठेवतात. तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे आहे फायबर घ्यायचे आहे जास्त प्रमाणामध्ये. जसं फायबर्समध्ये काय येतं, सलादमध्ये गाजर, टमाटर, काकडी, मुळा, बीट. तर यांचे सेवन तुम्हाला अगोदर करायचे आहे. काही कच्च्या भाजीपाला जर तुम्ही खाऊ शकत असाल तेही सुद्धा तुम्ही खाऊ शकता, जसे थोडी हिरवी मेथी. यानंतर तुम्हाला आहारामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स घ्यायचे आहे. तर प्रोटीन्स आणि फॅट्समध्ये काय काय येते, जसं अंकुरित धान्य आहे, मटकी, मूग, उसल. तर यांचे सेवन करायचे आहे तुम्हाला. यानंतर दही आहे, पनीर, सीड्स, नट्स. आणि जे लोक नॉनव्हेज खातात ते जसे अंडा, यानंतर चिकन किंवा फिश यांचं सेवन करू शकतात. आणि शेवटी तुम्हाला कार्बोहायड्रेटचे सेवन करायचे आहे, जसं रोटी, चपाती, भाकरी हे सर्वात शेवटी तुम्हाला खायचे आहे. यासोबत तुम्ही थोडं भाजीसुद्धा खाऊ शकता. तर या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही जेवण केलं तर तुमचे जे शुगर्स लेवल आहे जेवणानंतर एकदम वाढणार नाही. तर पुढे चालून तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीस होण्याचा धोका कमी होईल. आणि ऑलरेडी जर डायबिटीस असेल तर तुमच्या शुगर्स लेवल नियंत्रणात राहतील. यानंतर जी दुसरी टिप आहे, जेवण झाल्यानंतर शुगर नियंत्रणात ठेवायची. तर जेवण झाल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटे चालायचे आहे. तुम्ही नॉर्मल स्पीडमध्ये चालू शकता, फोनवर कोणाशी बोलत चालू शकता. यामुळे काय होईल, तुमची जी शुगर आहे रक्तामधली त्या मसल्स वापरतील. स्नायूंनी वापरल्यामुळे रक्ताच्या मध्ये जे शुगर स्पाइक्स होतात ते कमी होतील. आणि तुम्हाला दिवसामध्ये जे आहे जास्तीत जास्त 2 किंवा 3 वेळा जेवायचे आहे. आणि जेवणाचा जो पिरियड आहे तो 8 ते 12 तासाचा असला पाहिजे. जर तुम्ही 12 ते 16 तास उपाशी राहू शकले पूर्ण दिवसामध्ये, ज्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात, तर ते सुद्धा फार लाभदायक ठरते. तर तुमच्या जेवणाच्या वेळा ठरवून घ्यायच्या आणि त्यामध्ये 2 ते 3 वेळाच तुम्ही या वेळा निश्चित करायच्या आणि पाळायच्या. यानंतर मित्रांनो, आहारामध्ये जे आहे हेल्दी फूड्स घ्यायचे आहेत. जसं ऑलरेडी आपण सांगितलं आहेत, सॅलड्स, व्हेजिटेबल्स, नंतर डाळी, मिलेट्स, नट्स, सीड्स या प्रकारचे तुम्ही सेवन करू शकता. संध्याकाळचे जे जेवण आहे ते तुम्हाला 7 वाजेच्या अगोदर करायचे आहे. यामुळे काय होतं, रात्री बऱ्याच जणांना जो ॲसिडिटीचा त्रास आहे तो होणार नाही आणि झोपसुद्धा चांगली लागते. जेवणामध्ये जे आहे या 5 गोष्टींचं तुम्हाला सेवन कमी करायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट तेल, नंतर मीठ, साखर, गहू आणि तांदूळ. या गोष्टींचं सेवन जर कमी प्रमाणात केलं तर हे आपल्याला बऱ्याच आजारांपासून तुमचं संरक्षण करेल. यानंतर जे आहे मित्रांनो, आहारामध्ये आपण प्रोबायोटिक्समध्ये काही लोणचे किंवा दही, ताक या गोष्टींचे जर सेवन केले तर पोटाचं आरोग्य चांगले राहते. तुम्हाला रोज कमीत कमी 60 मिनिटे व्यायाम करायचा आहे. 60 मिनिटे व्यायाममध्ये आपण जसे जोरजोराने चालणे, पोहणे, सायकलिंग करणे या प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झोपसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास शांत झोप झाली पाहिजे. त्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. सर्व टिप्सचं जर तुम्ही पालन केले तर तुमचे विविध आजारांपासून संरक्षण होईल. धन्यवाद.